जय हरी विठ्ठल. मंडळी, आषाढी एकादशीच्या पवित्र निमित्ताने आपण एक खास 5 भागांची वारी विशेष मालिका सुरू करत आहोत. या मालिकेत आपण वारीचा इतिहास, पालखी परंपरा, दिंडी, वारकरी संप्रदाय, चंद्रभागा नदी आणि पंढरपूरचं आध्यात्मिक महत्त्व सविस्तर जाणून घेणार आहोत. आज आहे या मालिकेचा पहिला भाग, वारीची सुरुवात कशी झाली आणि वारकरी संप्रदायाचा इतिहास. चला तर मग सुरुवात करूया. जय हरी विठ्ठल. मंडळी, दरवर्षी आषाढी एकादशी जवळ आली की लाखो वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या दिशेने चालू लागतात. पण तुम्ही स्वतःला कधी हा प्रश्न विचारला आहे का? ही वारी नेमकी कधी सुरू झाली? इतकी मोठी परंपरा कोणी सुरू केली? आणि लाखो लोक आजही इतक्या श्रद्धेने पायी का चालतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आधी बघूया वारी म्हणजे काय. वारी म्हणजे केवळ पायी चालत पंढरपूरला जाणं नव्हे. वारी म्हणजे नामस्मरण, सेवा, समानता आणि विठ्ठलावरचं अखंड प्रेम. वारकरी चालतात ते फक्त पायांनी नाही, तर विठुरायावरील भक्तीने. त्यांच्या ओठांवर एकच गजर असतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम. पण वारीची सुरुवात कधी झाली? मंडळी, याचं नेमकं 1 वर्ष इतिहासात नमूद नाही, कारण ही परंपरा अनेक शतकांपासून चालत आलेली आहे. मात्र संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज आणि संत तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाला नवी दिशा दिली. या संतांनी लोकांना सांगितलं, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठे यज्ञ करण्याची गरज नाही. फक्त मनापासून विठ्ठलाचं नाम घ्या, चांगलं वागा, सर्वांवर प्रेम करा. आणि हाच संदेश घेऊन हजारो भक्त पंढरपूरकडे निघू लागले. वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी शिकवण. मित्रांनो, वारकरी संप्रदायात कोणी मोठा नाही, कोणी लहान नाही. जात, धर्म, श्रीमंती, गरिबी यापैकी कोणत्याच गोष्टीला महत्त्व नाही. विठ्ठलाच्या दारी सर्वजण समान आहेत. म्हणूनच वारीला चालतं विद्यापीठ असंही अनेक जण म्हणतात. कारण इथे माणूस भक्तीबरोबर नम्रता, शिस्त आणि सेवाही शिकतो. विचार करा, आजच्या काळात काही किलोमीटर चालणंही कठीण वाटतं, पण वारकरी शेकडो किलोमीटर चालतात. तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसतो. असतो तो फक्त विठुरायाला भेटण्याचा आनंद. मंडळी, आज आपण वारी म्हणजे काय आणि तिची सुरुवात कशी झाली हे जाणून घेतलं. पण वारीत सर्वात महत्वाची असणारी पालखी म्हणजे नेमकं काय? संतांच्या पादुका पालखीतूनच का नेल्या जातात? आणि दिंडी म्हणजे नेमकं काय? याची अतिशय रंजक माहिती आपण पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. जय हरी विठ्ठल. हा होता आपल्या वारी विशेष मालिकेचा पहिला भाग. पुढील भागात आपण जाणून घेऊ पालखी परंपरा आणि दिंडी म्हणजे काय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून पुढचा भाग नक्की पहा. जय हरी विठ्ठल.